एकदा आपल्याला प्लीज आहे सो नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण सुरू करूया साबुदाणा वड्याची रेसिपी। तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी इथं साबुदाणा भिजवलाय, दुपारीच भिजवलाय कारण मी आता संध्याकाळी करते। 3 ते 4 तास मी इथं साबुदाणा भिजवून घेतलाय, छान असा भिजलेला आहे। आणि त्यानंतर इथं घेतलाय मी शेंगदाण्याचा कूट, साखर घेतली, जिरे घेतले, मीठ घेतलंय, मिरच्या घेतलाय 4 आणि कोथिंबीर घेतलेली आणि एकदम झटपट होता। चला तर आपण सुरू करूया रेसिपीला। तर इथं साबुदाणा आहे, तर साबुदाण्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट, जिरे, त्याच्यानंतर ही जी मिरची याची पेस्ट करून घेणार आहे मी, खलबत्त्यामध्येच करणार आहे, पेस्ट करून घेणार आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। मीठ, जिरे आणि साखर हे सगळे यामध्ये मी टाकून घेणार आहे। तर चला तर आता आपण हे सगळं मी एकत्र करून घेऊया। तर मी ते शेंगदाण्याचा कूट टाकते, तर मिक्स करून बघते मी बरोबर आहे का नाही, आपल्याला अजून लागेल। तर मी ते शेंगदाणे काही न भाजताच कूट टाकलेला आहे, तो तुम्ही भाजून पण टाकू शकता। आता सफिशियंट आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे जिरे, जिरे टाकायचे। आता मी याची पेस्ट करून घेणार आहे मिरचीची, ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर मी इथं पेस्ट करून घेतलेली ती आता याच्यामध्ये टाकते मिरचीची पेस्ट। आता मी यामध्ये टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची। तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि साखर पण टाकून घेते। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर मीठ टाकू शकता। आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि फक्त थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचंय जेणेकरून ते छान घट्ट होईल। आता मी यामध्ये पाणी टाकते। तर मी ते याप्रमाणे मळून घेतलेलं। आता आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आणि ते छान क्रिस्पी होईल, क्रिस्पी तळून घ्यायचे। चला तर मी आता याचे वडे करून घेते। तर मी ते छान असे वडे तयार करून घेतलेले। आता मी आणि इथं कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले। आता वडे आपल्याला छान तळून घ्यायचे। तर मी इथं आता वडे छान तळून घेते। तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे वड्यांना आणि अजिबात फुटलेले आहे वडे। चला तर आपण सर्व करूया। सोबत याची चटणी बनवली आहे, त्याच्यासोबत आपण आता वडे सर्व करूया। तर आपले साबुदाणा वडे इथे रेडी आहे। खूपच छान दिसतं, एकदम क्रिस्पी झाले, खूपच टेस्टी झाले। तर तुम्ही आवडला असेल ही रेसिपी तर नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहे, एकदम कुरकुरीत झालेले आणि आतमधून पण एकदम छान दिसत आहे। तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आतमधून पण एकदम क्रंची आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील। आणि अशाच रेसिपीसाठी बघत राहा कल्याणी आणि डेली लाईफ लोक। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।